काल दसरा मेळावा होता आणि आपले बांधव दसरा मेळाव्यासाठी गेलेले होते सगळे. त्यांची सोय व्हावं म्हणून आपण हॉटेल चालू केलं होता. आणि हॉटेल चालू असताना गर्दी खूप होती. गिरायक आपलं जे रोजचं गिरायक आहे, कस्टमर आहेत, नवीन जुने सगळे जेवायला आलेले होते आपल्याकडे. सगळ्याची सोय केली आपण, व्यवस्थित जेवण दिलं. पण काही आपले असे बांधव होते, पोटभर जेवले, मस्त खाल्लं, 10-10, 12-12 मटणं खाल्ले आणि बिल न देता कॉन्ट्रॅक्टकडे बघत बघत गपचिप निघून गेले. आणि विषय राहिला दुसरा की आपल्याकडे कॅमेरे लावलेले साहेब. लक्षात आलं नाही की बाबा कुठला बी हॉटेलवाला आता छोटा बी असला तर कॅमेरे लावणार आहे, कारण इंटरनेटचा जमाना निघलेला आहे. आणि आपण त्यांचे व्हिडिओ काढलेत, फुटेज काढलेत. मी त्यांना मगाशी त्यांचे नंबर, गाडी नंबर घेऊन त्यांना नोट करून फोन लावला की बाबा म्हणलं तुम्ही असं असं काल बिल दिले नाही, तुम्ही असं असं उठून गेलात, आता त्यांची वाट बघूया आपण. उद्याच्याला म्हणले येतो, भेटतो, आमच्याकडून असं झालं, चुकलं. पण ते जर उद्या नाही आले तर त्यांचे नंबर एक व्हिडिओ मी उद्याच्याला व्हायरल करणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला दाखवतो की आमच्यासारख्या कष्ट करणाऱ्याचं खाणारे लोक पण आहेत दुनियामध्ये. काय काय आम्ही काल दिवसभर आमचं साफसफाई चालू होती, जेवण केलं नाही अक्षरशः. त्यांना सध्या माहिती आहे आम्ही जेवलो तर नाही जेवलो. त्यांनी आम्हाला हात धुवून जेवायला लावायला लागलं. गर्दीमध्ये त्यांना जेवण दिलं आपण. आणि गिरायकाचा वाऱ्या साऱ्या बघून, काउंटरचा वाऱ्या साऱ्या बघून निघले बाजूनी. पण असं करू नये त्यांनी. माझ्याच हॉटेल नाही, कुणाच्याच नाही. कारण हॉटेलवाला माणूस इतकं प्रामाणिक असतो, इतकं शुद्ध जेवण लोकांसाठी बनवित असतो तो, की जेवणामध्ये पूर्ण माइंड लावून आणि पूर्ण इमानदारीने जेवण बनवत असतो, कुठलाही मनामध्ये पाप नसताना. आणि जेवण करणाऱ्या लोकांनी असं पाप करायचं म्हणल्यावर काय उपयोग आहे त्याच्यामध्ये. मग त्यांच्यासाठी आता बघू आपण मध्ये त्याला काय करायचं त्यांचं नियोजन. त्यांनी आपल्याला येऊन भेट द्यावं, नाहीतर आपण काय करायचं करणार. मला काय करायचं मी करणारच आहे. मला काय कोणी अडवणार नाही. का तर मी, माझा धंदा आहे, व्यवसाय आहे, मी माझ्या इमानदारीने करतो. ह्यांनी असं मी फुकट खाऊन देणार नाही. फुकट खाणार दान धर्म करायचं, दान धर्म कुणाला करायचं हे मला माहिती, पण अशा संड्याला मी खाऊन देणार नाही. आणि त्यांना उद्या त्याला हॉटेलला बोलत असतो. धन्यवाद.